आपण आपला हा जो पेपर जो आहे हवामानशास्त्र हा जो पेपर जो आहे ह्या हवामानशास्त्रामधील जे वातावरणाचे जे थर जे आहे त्या वातावरणाच्या थर म्हणजेच काय वातावरणाची जी संरचना जी आहे त्या वातावरणाच्या संरचनेच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतो आहोत। ही माहिती आपण करून घेत असताना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वातावरणातील जे लेयर जे आहे वातावरणामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे लेयर जे आहे त्या लेयरच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण ह्याच्यामध्ये आपण केलेली आहे। ही माहिती आपण अभ्यास करत असताना याच्यामध्ये तपांबर हा जो लेयर जो आहे ह्या तपांबर लेयरच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण केलेला आहे। स्थितांबर हा जो लेयर जो आहे ह्या स्थितांबर लेयरच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण केलेली आहे। त्याचबरोबर दलांबर आणि बाह्यांबर हे जे लेयर जे आहे त्या लेयरच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये आपण केलेला आहे। आता हे आपण अभ्यास करत असताना आज आपल्याला घ्यायचं आहे वातावरणामध्ये असणारा जो ओझोन लेयर जो आहे त्या ओझोन लेयरच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे ही माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये करायची आहे। ही माहिती करून घेत असताना हे जे ओझोन लेयर जे आहे त्या ओझोन लेयर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे वायू जे आहे वायूचे जे वेगवेगळ्या प्रकारचे आवरण जे आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंच्या आवरणाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायची आहे। ही माहिती आपण करून घेत असताना हे जे ओझोन जे आहे हे ओझोन हा जो वायू जो आहे हा वायू कशा प्रकारचा वातावरणामध्ये आणि ह्या वायूचं काय महत्व आहे त्याच्याविषयी माहिती जी आहे त्याच्याविषयी माहिती आपण थोडक्यात आपण याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत की वातावरणाची संरचना आपण अभ्यास करत असताना किंवा वातावरणाचे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपण अभ्यास करत असताना किंवा मागे आपण अभ्यास केलं होतं की जे कंपोजिशन किंवा संघटन आपण अभ्यास केलं होतं वायूंचं संघटन कशा प्रकारचं आहे वातावरणामध्ये त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेत असताना याच्यामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण बघितलेली आहे कोणकोणत्या प्रकारचे वायू आपण ह्या वातावरणामध्ये पाहावयास मिळत आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये केलेली आहे। ही माहिती करून घेत असताना आता आपल्याला घ्यायचं आहे तो म्हणजे ओझोन वायू जो आहे त्या ओझोन वायूच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास जो आहे हा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आता हा ओझोन हा जो वायू जो आहे हा जो ओझोन वायू जे आहे त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेयर आहे। वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स आपल्याला पाहावयास मिळत आहे वातावरणामध्ये आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे लेयर जे आहे किंवा वातावरणामधील जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू जे आहे त्या वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारच्या वायू वेगवेगळ्या प्रकारचे जे वायू जे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहेत त्या घटकांपैकी एक महत्वाचा अशा प्रकारचा घटक म्हणजेच कुठला ओझोन वायू आपल्याला सांगता येईल। ओझोन वायू आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की ओझोन वायू हा वातावरणातील जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे आहे त्या वेगवेगळ्या घटकांपैकी अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा घटक म्हणजे ओझोन वायू हा वायू आहे। आता ह्याच्यामध्ये हा ओझोन वायू आपण अभ्यास करत असताना याला आपण वातावरणातील हा जो ओझोन जो आहे ह्या वातावरणातील ह्या ओझोनला कोणत्या संज्ञेने ओळखलं जातंय तर O3 ही जी संज्ञा जी आहे ही O3 या नावाने ओळखलं जातंय। ओझोन हा जो O3 जो आहे त्या O3च्या संदर्भामध्ये ही जी माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतो की ही जी माहिती जी आहे ही माहिती करून घेत असताना हा जो ओझोन वायू जो आहे त्या ओझोन वायूच्या संदर्भामध्ये माहिती करून घेत असताना वातावरणातील हा जो ओझोन जो आहे हा ओझोन वायू O3 या संज्ञेने ओळखला जातोय। आवाज येतोय का माझा पाटील? येतोय ना? ठीक आहे। O3 ही जी संज्ञा जी आहे त्या O3 ह्या संज्ञेने ओळखला जातोय
आता हा जो ओझोन वायू आपण हे जे भूपृष्ठ तुम्हाला दिसत आहे, ह्या भूपृष्ठावर वेगळ्या प्रकारचे लेयर जे आहे, या लेयरच्या संदर्भामध्ये माहिती आपण करून घेतलेली आहे. सुरुवातीला भूपृष्ठाला लागून असलेला जो थर जो आहे, वायूचं जे थर जो आहे किंवा वायूचं जे आवरण जे आहे, त्या वायूच्या आवरणापैकी भूपृष्ठाला लागून असलेला वायू जो थर जो आहे त्याला आपण काय म्हणतोय, तपांबर अशा प्रकारचा आपण म्हणतोय. या तपांबरला लागून असलेला जो लेयर जो आहे त्या लेयरला आपण काय म्हणतोय, स्थित्यांबर अशा प्रकारचा आपण म्हणतोय. आणि नंतर स्थित्यांबरच्या वर मेसोस्फियर अशा प्रकारचं आपण म्हणतोय, त्या मध्य आवरण अशा प्रकारचं सुद्धा आपण म्हणतोय, किंवा याला तलांबर असं सुद्धा आपण म्हणतोय, किंवा आयनांबर असं सुद्धा आपण म्हणतोय. आणि त्याच्याही वरचा जो लेयर जो आहे त्या लेयरला आपण काय म्हणतोय की बाह्यांबर अशा प्रकारचा आपण म्हणतोय. आता आपण अभ्यास करतो आहे, तो अभ्यास कशाचा आपण अभ्यास करतो आहे, ओझोनचा आपण अभ्यास करतोय. आता हे जे ओझोन जो आहे, हा जो ओझोन वायू जो आहे, हा जो ओझोन लेयर तुम्हाला या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत आहे, हा ओझोन लेयर वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या हाईटवर आपल्याला पाहावयास मिळत. जशा प्रकारचा आपण मागे अभ्यास केला होता की तपांबर हा जो वायू जो आहे किंवा तपांबर हा जो लेयर जो आहे, या लेयर मध्ये भूपृष्ठावर याची उंची जी आहे ही उंची वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे तशाच प्रकारची उंची, कमी जास्त उंची ह्या वातावरणामध्ये ओझोन लेयरची आपणास पाहावयास मिळते. हा ओझोन वायू जो आहे, हा ओझोन वायू भूपृष्ठापासून 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोन वायूचा थर आपणास पाहावयास मिळतो. हे जे ओझोन वायू जे आहे, हा ओझोन वायू आपल्याला कुठं पाहावयास मिळतो आहे, तर हा ओझोन वायू 30 ते 40 किलोमीटर हे जे 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यानचा हा जो पट्टा जो आहे, वायूचा जो हा जो थर जो आहे, त्या थराला आपण काय म्हणतोय, ओझोन लेयर किंवा ओझोन थर असं आपण म्हणतोय. किती किलोमीटर? भूपृष्ठापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर जो वायूचा जो थर जो आहे, त्या वायूच्या थराला आपण काय म्हणतोय, ओझोन वायू आपण म्हणतोय. हा ओझोन वायू हा कसा महत्वाचा आहे, तर ओझोन वायूमध्ये ऑक्सिजन जे आहे, O2 आपण म्हणतो. O2 म्हणजे काय, ऑक्सिजन. हे जे ऑक्सिजन जे आहे, हे ऑक्सिजनचे 3 अणू असतात. ऑक्सिजनचे 3 अणू असतात. O आपण पाहतो की H2O, याच्यामधला O जो आहे हा O, आणि H2O म्हणजे पाणी, पाण्यामधला जो O आपण म्हणतोय, H2O आपण म्हणतोय, त्याच्यातला हा O हा जो घटक जो आहे, हा ह्या ऑक्सिजनचे, ओझोन मध्ये ऑक्सिजनचे 3 अणू असतात. 3 अणू असतात. 3 अणू म्हणजे काय, कुठले कुठले याच्यामध्ये, आणि हे जे 3 अणू जे आहे ऑक्सिजन मध्ये, O2 प्लस O1 म्हणजे O हे ऑक्सिजनचे जे प्रमाण जे आहे ते O प्लस O प्लस O असे 3 जे घटक जे आहे त्यांना आपण काय म्हणतोय, ओझोन असं आपण म्हणतोय. ओझोन आपण म्हणतोय. आणि हा जो ओझोन जो आहे, हा ओझोन याच्यामध्ये हा 3 अणू या ओझोन मध्ये आपण पाहावयास मिळतंय. आणि हे जे भूपृष्ठावर 30 ते 40 किलोमीटर, हे जे भूपृष्ठाच्या वर, तपांबराच्या वर आपण पाहिजे 30 ते 40 किलोमीटर अंतरावर, हाईटवर, उंचीवर असणारा हा जो वायूचा जो थर जो आहे, त्या वायूच्या थराला किंवा ह्या ओझोन वायूच्या थराला काय म्हणतो आपण, ओझोनांबर अशा प्रकारचं आपण म्हणतो. ओझोनांबर असं आपण त्याला आपण म्हणतोय. त्याचबरोबर हे जे ओझोन जे आहे, त्या ओझोनच्या थराची उंची पृथ्वीवर सर्वत्र सारखी नाही. आपण जसं आपण मागे बघितलं होतं की हा जो ओझोन लेयर जो आहे, त्या ओझोन लेयरची उंची ह्या वातावरणामध्ये एक समान उंचीवर आपण पाहावयास मिळत नाही. एक समान उंचीवर पाहावयास मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही कशा प्रकारची आहे, गोलाकार आहे, वक्राकार आहे. पृथ्वीवर सूर्याची किरण जी आहे, ही सूर्याची किरण कशा प्रकारचे पडत असतात, पृथ्वीवर सूर्याची किरण हे काही ठिकाणी लंबरूप पडत असतात, तर काही ठिकाणी तिरकस पडत असतात, तर काही ठिकाणी अति तिरकस पडत असतात. आणि त्यामुळे ते जे भूपृष्ठ जे आहे, ज्या ठिकाणी तिरकस पडतात त्या ठिकाणी सूर्याची किरण तिरकस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारं जे भूपृष्ठ जे आहे, ते भूपृष्ठ पाहिजे तेवढं उष्ण होत नाही, गरम होत नाही.
म्हणून त्या ठिकाणी हवेचा दाब जो आहे हा हवेचा दाब आपणास जास्त आपणास पाहावयास मिळते आणि अशा ठिकाणी जे लेयर जे आहे हे जे वायूचे जे लेयर जे आहे हे लेयर खाली आलेले असतात, खाली आलेले असतात. म्हणून तशाच प्रकारचं आपण बघतोय की हा जो ओझोन लेयर जो आहे, ह्या ओझोन थर जो आहे, ह्या ओझोन थराची जी उंची जी आहे ती उंची पृथ्वीवर आपणास सर्वत्र सारखी पाहावयास मिळत नाही, सर्वत्र सारखी पाहावयास मिळत नाही. काही ठिकाणी जास्त आपणास पाहावयास मिळते, काही ठिकाणी कमी आपणास पाहावयास मिळते. म्हणजे विषुववृत्तावर याची उंची जी आहे ही जास्त आपणास पाहावयास मिळते, जास्त पाहावयास मिळते. त्याचबरोबर 45 अंश उत्तर गोलार्धामधील जे रेखावृत्त जे अक्षरवृत्त जे आहे आणि दक्षिण गोलार्धामधील 45 अक्षरवृत्त जे आहे त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जेवढं विषुववृत्तावर उंची आहे त्याच्यापेक्षा कमी उंची आपल्याला कुठं पाहावयास मिळते तर 45 अंश उत्तर दक्षिण अक्षरवृत्तावर आपल्याला पाहावयास मिळते. तसं 90 अक्षरवृत्तावर त्याच्यापेक्षाही कमी उंची आपणास पाहावयास मिळते, त्याच्यापेक्षाही कमी उंची आपणास पाहावयास मिळते आहे. हे म्हणजे ओझोनचे जे थर जो आहे त्या ओझोनांवरची त्याची उंची जी आहे त्या ओझोनांवरची उंची जो वायूचा जो हवेचा जो थर जो आहे 20 ते 30 किलोमीटर, सरासरी 20 ते 30 किलोमीटर अंतरावर जो हवेचा जो लेयर जो आहे त्या हवेच्या लेयरला आपण काय म्हणतोय तर ओझोनांबर अशा प्रकारचा आपण म्हणतोय. आणि ह्याची ह्या थराची उंची जी आहे या थराची उंची पृथ्वीवर सर्वत्र सारखी आढळत नाही. आता याचा रंग जो आहे ओझोन वायूचा जो रंग जो आहे हा ओझोन वायूचा रंग कशा प्रकारचा असतो तर ओझोन वायूचा रंग हा निळसर असतो, निळसर असतो. आणि त्याचा वास जो आहे हा वास उग्र स्वरूपाचा असतो. म्हणजे ओझोनचा जो रंग जो आहे हा ओझोनचा रंग कसा असतो निळसर स्वरूपाचा असतो आणि त्याचा वास जो आहे हा वास कसा असतोय उग्र स्वरूपाचा वास हा ओझोन वायूचा असतोय, ओझोन वायूचा असतोय. आता ओझोनमुळे मोठ्या प्रमाणात काय होतंय ओझोनमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिडेशन होतंय. म्हणजे काय होतंय हे जे ऑक्सिजन जे आहे या ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन होतंय म्हणजे भस्मीकरण होते, तुकडे होते, तुकडे घडून येतात, भस्मीकरण होते. आता हे जे भस्मीकरण जे आहे हे भस्मीकरण कशा प्रकारचं घडून येतंय तर ह्याच्यामध्ये हा जो ओझोन वायू जो आहे हा हरित ग्रह वायू आहे. ओझोन हा हरित ग्रह वायू आहे. हरित ग्रह म्हणजे काय हे जे आवरण जे आहे पृथ्वी सोबत आली हे जे वायूचे जे आवरण जे आहे त्या वायूच्या आवरणाला आपण काय म्हणतो एक हरित ग्रह आपण म्हणतो, हरित ग्रह आपण म्हणतो. त्याच्यातला हा वायू आहे, त्याच्यातला वायू आहे. आणि हा ओझोन वायू हरित ग्रह वायू असून याचा रासायनिक दृष्ट्या तो अत्यंत सक्रिय असतो, सक्रिय आहे. म्हणजे हा रासायनिक दृष्टिकोनातून जर आपण विचार जर आपण केला तर हा जो वायू जो आहे हा वायू कसा आहे सक्रिय आहे, सक्रिय आहे. आणि वातावरणातील या वायूचं जे प्रमाण जे आहे या वायूचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अत्यल्प आहे. वातावरणामध्ये जर आपण समजा ह्याचं वायूचं जे किंवा वायूंचं संघटन ज्या वेळेस आपण बघतो त्यावेळेस या ठिकाणी आकडेवारी केलेली आहे की ही एवढा ओझोनचं जे आपण पाहतो जे प्रमाण जे आहे हे अत्यंत नगण्य अशा प्रकारचं ओझोनचं प्रमाण आहे, नगण्य प्रमाण आहे. किती आहे प्रमाण 0.00006% एवढं आहे. म्हणजे ओझोनचं जे वायूचं जे प्रमाण जे आहे हे वायूचं प्रमाण अत्यल्प अशा प्रकारचं वातावरणामध्ये अत्यल्प प्रमाण आहे, अत्यल्प प्रमाण आहे. आणि तो अत्यल्प असून सुद्धा अत्यंत महत्वाचा म्हणजे सजीवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा जो ओझोन वायू जो आहे हा ओझोन वायू आपणास पाहावयास मिळतोय, ओझोन वायू आपणास पाहावयास मिळतोय. आता ह्या वातावरणातील ऑक्सिजन पासून ओझोनची निर्मिती होते. मागे तुम्हाला सांगितलं की हे जे ऑक्सिजन जे आहे त्या ऑक्सिजन पासूनच ओझोनची निर्मिती होते. म्हणजे वातावरणात सुमारे 30 किलोमीटर उंचीवर म्हणजे वातावरणामध्ये सुमारे भूपृष्ठापासून वर 30 किलोमीटर उंचीवर सूर्याच्या उष्णतेमुळे सूर्याची जी उष्णता जी आहे त्या सूर्याच्या उष्णतेमुळे ऑक्सिजनचे विभाजन होते. ऑक्सिजन म्हणजे O2 चे काय होतंय विभाजन होत आहे. O2 म्हणजे काय 2 O2 बरोबर O2 बरोबर ऑक्सिजनचे किती अणू 2 अणू.
2 अणू आणि हा 1 अणू असे 3 अणू याप्रमाणे म्हणजे हे 3 जे घटक जे आहेत ते याच्यामध्ये आपण पाहावयास मिळतात. आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाहतोय की हे जे जंबुपार किरण जे आहे, जंबुपार किरण म्हणजे काय, जंबुपार विकिरण आणि O2 रेणूच्या आंतरक्रियेमुळे ओझोनची निर्मिती होते. म्हणजे सूर्यापासून या ठिकाणी आपण बघतोय की ही जी सूर्यापासून अल्ट्रावाइज रेज जे आहे किंवा अतिनील किरण जे आहे, हे अतिनील किरण कुठे येत असतात, ह्या भूपृष्ठाकडे येत असतात, भूपृष्ठाकडे येत असतात. आता सांगितलंय की ह्या ठिकाणी हे जे उष्णता जी आहे त्या उष्णतेचे काय होतंय, भस्मीकरण होतंय. उष्णतेचे काय होते, भस्मीकरण होतंय, त्याचं विघटन होतंय. या उष्णतेचे विघटन होते आणि त्याच्यामधून हे जे ऑक्सिजन जे आहे, ऑक्सिजनचे सुद्धा भस्मीकरण किंवा विघटन होताना आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यापासून हे जे अतिनील किरण जे आहे, ह्या अतिनील किरणापासून हे जे भस्मीकरण आहे, आता ज्या ठिकाणी आपण पाहतो की जे जंबुपार किरण जे आहे, हे जंबुपार किरणांचं वातावरणामधून काय होत असतात, विकिरण होत असतात. म्हणजे परत रिफ्लेक्शन आलेले आपण पाहतो की ऊर्जा जी आहे, सूर्य ऊर्जा जी आहे, ही ऊर्जा परत कुठं पाठवली जात असते, तर परत ही वातावरणामध्ये रिफ्लेक्शन होऊन ही जात असते. हे जंबुपार किरण आणि ते जे त्या ठिकाणी असणारा O2 ऑक्सिजन जे आहे, ह्या ऑक्सिजनच्या रेणूमध्ये किंवा रेणूच्या ज्या हे ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश या दोघांमुळे काय होते, आंतरक्रियामुळे ही जी आंतरक्रिया होते किंवा आंतरक्रियांमुळे ओझोनची निर्मिती जी आहे की ओझोनची निर्मिती होते. म्हणजे ओझोनची निर्मिती O2 प्लस O प्लस O याप्रमाणे घडून येते. म्हणजे ऑक्सिडेशनच्या किंवा ऑक्सिजनच्या 3 अणूपासून ओझोनची जी निर्मिती जी आहे, ही ओझोनची निर्मिती होताना आपणास दिसून येते. ही जी ओझोनची निर्मिती जी ही ओझोनची निर्मिती अशा प्रकारची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आता हे याला आपण काय म्हणतोय, ओझोनला पृथ्वीचे संरक्षक कवच आपण म्हणतो. पृथ्वीचे संरक्षक कवच आपण म्हणतोय. आपण काय करतोय की आपल्याला जर थंडी वाजत असेल तर थंडी वाजत असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण गरम कपडे जसे आपण वापरतो, तसंच सूर्य जे आहे, पृथ्वी जी आहे, ही पृथ्वी स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे जे लेयर जो आहे, हा जो ओझोन लेयर जो आहे, हा ओझोन लेयर या ओझोन लेयर सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीला वाचवत असते. म्हणून याला आपण काय म्हणतोय, पृथ्वीचे संरक्षक कवच असं सुद्धा आपण म्हणतो किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीचा संरक्षक कवच म्हणून कोणाकडे बघितलं जातंय, तर या ओझोन लेअरकडे बघितलं जाते. म्हणजे पृथ्वीवर असणारे असंख्य अशा प्रकारच्या वनस्पती, पृथ्वीवर असणारे असंख्य अशा प्रकारच्या प्राण्यांच्या जाती किंवा प्राण्यांच्या जाती आणि ह्या वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या दृष्टिकोनातून ओझोनला अत्यंत किंवा ओझोनला अनन्य दृष्टिकोनातून महत्व प्राप्त झालेले आपण पाहावयास मिळते. महत्व प्राप्त झालं, मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालेलं आपण पाहावयास मिळते. कारण का, सूर्यापासून निघणारे जे अतिनील लहरी जे आहे किंवा अतिनील किरण जे आहे, त्या किरणांचं काय करते, ही शोषण करते. म्हणजे आहे प्रमाण वातावरणामध्ये अत्यल्प, मात्र जे अतिनील किरण जे आहे त्या अतिनील किरणांचं शोषण करते. अतिनील किरण जे आहे त्या अतिनील किरणांचं शोषण कोण करत असते, ओझोन वायू जो आहे, हा ओझोन वायूत घडून येताना किंवा ओझोन वायूच्या थरात घडून येते, थरात घडून येते. आणि त्यामुळे जे अतिनील किरण जे आहे, हे अतिनील किरण सौम्य स्वरूपावर या भूपृष्ठापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे अतिनील लहरीचे शोषण झाल्यामुळे काय होते, सजीवांचं रक्षण होते. सजीव जे आहे, ह्या सजीवांचे संरक्षण होते. म्हणजे सजीव म्हणजे कुठले, पृथ्वीवर असणाऱ्या वनस्पती असतील, प्राणी जीवन असेल, सूक्ष्मजीव असतील, यांना काय होते, संरक्षण प्राप्त होते. हे जे संरक्षण जे आहे, हे संरक्षण प्राप्त होताना आपल्याला दिसून येत आहे, संरक्षण प्राप्त होते. म्हणून अतिनील लहरी जे आहे, त्या अतिनील लहरींचे शोषण झाल्यामुळे सजीवांचे संरक्षण होते. आणि ह्या अतिनील लहरीमध्ये प्रचंड उष्णता जी आहे, अतिनील लहरी जी असतात, अतिलहरी आपण पाहतोय की जे अल्ट्राव्हायोलेट रेज आपण म्हणतोय, ते अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात, त्यांची उष्णता भयानक अशा प्रकारची उष्णता असते. आणि ही जी उष्णता जी आहे,
ही उष्णता शोषून घेण्याचं काम कोण करते? तर हा जो ओझोन वायू जो आहे हा ओझोन वायू करत असतो. आणि त्यामुळे तपांबरातील हे जे तापमान जे आहे हे तापमान नियंत्रित स्वरूपात राहतं. म्हणजे हे जे तापमान जे आहे हे तापमान कसं असतंय? नियंत्रित स्वरूपामध्ये आपण पाहावयास मिळतं. म्हणजे तपांबर जे आहे हे जे तपांबर जे आहे किंवा पृथ्वीवर जे तापमान जे आहे हे तापमान नियंत्रित स्वरूपाचं असतं. जर समजा ओझोन लेयर जर राहिला नसता तर वातावरणामध्ये पूर्ण हे जे सजीव जे आहे किंवा वनस्पती जे आहे हे वनस्पती किंवा सजीवांचं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व नामशेष झालं असतं. म्हणून ओझोनला अत्यंत महत्व हे प्राप्त झालेलं आपण पाहावयास मिळते. म्हणजे वातावरणामध्ये असणारा जो भूपृष्ठाला लागून असणारा जो तपांबर जे आहे त्या तपांबरातील तापमान जे आहे ते तापमान सुद्धा नियंत्रित स्वरूपामध्ये आपण इथं पाहावयास मिळते. आता ओझोन वायूचा हा जो थर जर नसता, आता तुम्हाला सांगितलं की हे जे ओझोन वायूचा थर राहिला नसता तर पृथ्वीवर आलेल्या अतिनील किंवा लघु लहरीमुळे त्वचेचे कर्करोग निर्माण झाले असते. जे त्वचा जी आहे आपली जी त्वचा जी आहे या त्वचेचे कर्करोग निर्माण झालेले असते. आपण किंवा अतिनील किरण डोळ्यावर पडल्यामुळे कायमचं अंधत्व आलं असतं किंवा हे जे अतिनील किरण त्या शरीरावर पडल्यानंतर मोठ्या दाह निर्माण झाली असते किंवा अत्यंत भयानक अशा प्रकारचे आजार जे आहे हे अत्यंत भयानक अशा प्रकारचे आजार निर्माण झाले असते किंवा सूक्ष्मजीवांचा मोठ्यापा नैनाट झाला असता. जे सूक्ष्मजीव जे आहे त्या सूक्ष्मजीवांचा मोठ्यापा नैनाट झाला असता. सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला सुद्धा मिळालं असतं आणि मोठ्यापात वनस्पती जे आहे त्या वनस्पती सुद्धा नष्ट झाल्या असतात. यासारखे परिणाम जे आहे यासारखे परिणाम घडून आले असते. म्हणजे ओझोन वायू जर राहिला नसता तर भूपृष्ठावर ओझोन वायू जर राहिला नसता तर पृथ्वीवर अनेक अशा प्रकारचे कर्करोग निर्माण झाले असते. आपण हे जे कर्करोग जे आहे आपण याच्यामध्ये आपण बघतोय की हे जे हा जो ओझोन लेअर जो आहे हा ओझोन लेअरला काय पडलेले छिद्र पडलेले आहे तो कमकुवत झालेला आहे. त्याच्यामधून अतिनील किरण पृथ्वीवर यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे युरोपियन सारख्या कंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अतिनील किरण पडल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना त्वचेचे कर्करोग जे आहे त्वचेचे कर्करोग मोठ्यापा निर्माण झालेले आपण पाहावयास मिळत आहे. आपण एखादा विदेशी माणूस जर समजा आपल्याकडे आला गोरापान अशा प्रकारचा विदेशी माणूस आपल्याकडे आला तर त्याच्या शरीराकडे जर लक्ष देत आपण दिलं तर त्याला कुठेतरी जखम किंवा कुठेतरी काहीतरी हे झालेलं असते. म्हणजे या लोकांना त्वचेचे जे कर्करोग जे आहे त्वचेचे कर्करोगाने मोठ्या ग्रासलेले आपण पाहावयास मिळत आहे. किंवा आताच आपण सांगितलंय की हे जे अनेक असंख्य अशा प्रकारचे परिणाम जे आहे हे असंख्य अशा प्रकारचे परिणाम घडून आले असते किंवा निर्माण झाले असते जर समजा वातावरणामध्ये ओझोनचा हा जो प्रमाण जे आहे ओझोन वायू जे आहे हा ओझोन वायू राहिला नसतात तर त्याच्यामध्ये वनस्पती मोठ्यापात नष्ट झाले असतात. वनस्पतीच्या पेशी ज्या आहेत जाती ज्या आहेत ह्या वनस्पतीच्या जाती आपल्या कायमच्या नष्ट झालेल्या आपण झाल्या असत्या किंवा जे सूक्ष्मजीव आपण पाहावयास मिळतात हे जे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात याचं सुद्धा मोठ्यापा नैनाट झालं असतं. हे सुद्धा नामशेष झाले असते किंवा अत्यंत भयानक अशा प्रकारचे आजार जे आहे अत्यंत भयानक अशा प्रकारचे आजार मानव प्राणी असेल किंवा इतर जे प्राणी जे आहेत त्या प्राणी जगताला झाले असते किंवा त्वचा जे आहे त्या त्वचेचं सुद्धा मोठ्या दाह जे आहे निर्माण झालेलं असतं. म्हणजे यासारखे परिणाम जे आहे यासारखे परिणाम घडून आले असते आणि म्हणून ओझोन वायू खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील मानव आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी वरदान आहे. म्हणजे ओझोन वायू जर आपण विचार केला ओझोन वायू खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील मानव आणि संपूर्ण सजीव जे आहे या संपूर्ण सजीव सृष्टीसाठी वरदान आहे. कारण का अति धोकादायक अतिनील किरण जे असतात ते अति धोकादायक हे जे अति धोकादायक अतिनील किरण ह्यांचं काय करतंय ह्या वायू शोषून घेत असते. म्हणजे ओझोन कडून होत असल्यामुळे शोषण या अतिनील किरणाचं ओझोन कडून यांचं शोषण होत असल्यामुळे ओझोन थर जे आहे त्या ओझोन थराला धोका म्हणजेच संपूर्ण सजीव सृष्टीला धोका. जर समजा आपण पाहतोय की ओझोन लेअरला जर धोका जर निर्माण झाला तर भूपृष्ठावरील जे आयुष्य जे आहे किंवा भूपृष्ठावर असणारे
मानवी जीवन असेल, प्राणी जीवन असेल किंवा सूक्ष्म जीवन जे असेल, हे पूर्णपणे कशावर अवलंबून आहे, तर ओझोन वायू जो आहे ह्या ओझोन वायूवर अवलंबून आहे. ओझोन वायूवर अवलंबून आहे. म्हणून ओझोन थराला जर धोका निर्माण झाला तर संपूर्ण सजीवसृष्टीला धोका निर्माण होतो. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला याची माहिती आपल्याला सांगता येते. आणि परंतु आज जर आपण बघितलं तर वातावरणामध्ये ओझोनचा जो लेयर जो आहे, हा ओझोनचा लेयर मोठ्या प्रमाणात आपल्याला 30 ते 40 किलोमीटरचा हा जो लेयर जो आहे, त्या पट्ट्यामध्ये ओझोन वायू अत्यंत निळसर रंगाचा किंवा उग्र स्वरूपाचा, उग्र वास असलेला हा ओझोन वायू आपणास पाहावयास मिळते. परंतु हल्ली जर आपण बघितलं, याचं मोठ्या प्रमाणात डिप्लेशन होत आहे. कशाचं? ओझोनचं डिप्लेशन होत आहे. ओझोनचं डिप्लेशन म्हणजेच काय? ओझोनचा क्षय होतोय. ओझोन वायू जे आहे त्या ओझोन वायूचा क्षय होत आहे. आता वातावरणात ओझोनची सातत्याने निर्मिती होत असते. आपण बघतोय की वातावरण जे आहे, ह्या वातावरणामध्ये ओझोनची सातत्याने निर्मिती होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे सूर्याची जी अतिनील किरण जे आहे आणि वातावरणाच्या वरच्या थेरमध्ये असणारं जे ऑक्सिजन जे आहे, त्या ऑक्सिजनचे अणू याच्यापासून ओझोन लेयर जो आहे, हा ओझोन लेयर तयार होत असतो. म्हणजे वातावरणामध्ये ओझोनची सातत्याने निर्मिती जी आहे, सातत्याने निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. सातत्याने निर्मिती होत असते. आणि मागील जर आपण याचा जर आपण अभ्यास केला, ओझोन वायूचा जर आपण अभ्यास जर आपण केला, तर मागील 2 ते 3 दशकापासून असं दिसून येत आहे की ओझोनची जी पातळी जी आहे किंवा ओझोनचा जो थर जो आहे, हा थर कमकुवत होत चाललेला आहे. किंवा ओझोनची जी पातळी जी आहे, ही पातळी काय व्हायला लागली आहे, कमी कमी होत चाललेली आहे. आणि कमी झाल्याचे ओझोनच्या पातळीमध्ये हे जे ओझोनची पातळी जी आहे, ही कमी झाल्याचं संशोधकांना आढळून आले आहे. म्हणजेच काय, अंटार्क्टिका जे आहे, त्या अंटार्क्टिकामध्ये संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दक्षिण गोलार्धामध्ये 40% पर्यंत ओझोनचा क्षय झाल्याचे नमूद केले आहे. म्हणजे एवढं ओझोन वायू जो आहे, हा ओझोन वायूचा क्षय जो आहे, हा झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे 40% पर्यंत ओझोनचा क्षय झाल्याचं नमूद झालेलं आहे. म्हणजे सध्या नेहमीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा सध्या ही नेहमीच्या नैसर्गिक पातळीपेक्षा 1/3 ओझोन वायूची पातळी जी आहे, ही ओझोन वायूची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील लहरीच्या प्रमाणात काय झालेलं आपणास पाहावयास मिळते, वाढ झालेली आहे. अतिनील किरण म्हणजे ओझोन कमकुवत झाल्यामुळे सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण जे आहे, ह्या अतिनील किरणांचं प्रमाण जे आहे, हे प्रमाण किंवा याचं वाढ जे आहे, वाढ सुद्धा झालेली आपणास पाहावयास मिळते. त्यामुळे ओझोनला छिद्र वगैरे जे आहे ते पडलेले आपणास पाहावयास मिळते. हे आपण थोडक्यात आपण घेऊया. म्हणजे हवेचं हे जे प्रदूषण जे आहे, त्या हवेचं प्रदूषण वाढल्यामुळेच, हे जे हवेचं प्रदूषण जे आहे, त्या हवेचे प्रदूषण वाढल्यामुळेच कशाचा ऱ्हास होतोय, क्षय होतोय, तर ओझोनचा क्षय होतोय. म्हणजे ओझोनचा जो थर जो आहे, हा थर अंटार्क्टिका खंडाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात पातळ झालेला आपणास पाहावयास मिळते. म्हणजेच कशा प्रकारचा पातळ झालाय, आपल्याला माहिती आहे की इथे आपण अंटार्क्टिका खंडाचा आपण उल्लेख करतोय. अंटार्क्टिका खंडावर जर समजा तिथे जर आपण माहिती जर आपण बघितली तर त्या ठिकाणी कारखाने नाही, त्या ठिकाणी पूर्ण नॅचरल जीवन आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होतंय, तरी सुद्धा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ओझोनला मोठ्या प्रमाणात काय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, छिद्र निर्माण झालेले किंवा कमकुवत झालेला आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे हा जो ओझोनचा जो थर जो आहे, हा ओझोनचा थर अंटार्क्टिका खंडाच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे, पातळ झालेला असून ह्या पातळ झालेल्या त्या भागामधून सूर्यापासून निघणाऱ्या व प्रखर उष्णता देणाऱ्या अतिनील किरण जे आहे, हे अतिनील किरण लहरी असतात. अतिनील लहरी जे आहे त्या भूपृष्ठावर येण्याचे प्रमाण जे आहे, ते प्रमाण वाढले आहे. आणि त्यामुळे अंटार्क्टिकावरील किंवा अंटार्क्टिका खंडावरील ओझोन जे आहे, त्या ओझोन वायूचा थर इतका पातळ झाला आहे की शास्त्रज्ञांनी त्यास ओझोन वायूचा हा जो थर जो आहे, त्या ओझोन वायूच्या थरास पडलेले छिद्र असे म्हणतात. ओझोन वायूला पडलेले छिद्र अशा प्रकारचे म्हणतात. म्हणजे हे जे शास्त्रज्ञ जे आहे, हे शास्त्रज्ञ त्याला काय म्हणतात, जे पातळ झालेला जो थर जो आहे, त्या थराला काय म्हणतात, ते आरपार हे किरण येतात, अतिनील किरण आरपार येतात. आणि त्यामुळे
या ठिकाणी असणारे जे संशोधक जे आहे किंवा हे जे शास्त्रज्ञ जे आहे त्या शास्त्रज्ञांनी त्या ओझोन वायूचा हा जो थरास पडलेले छिद्र असे सुद्धा त्याला म्हटलेले आहे, असे सुद्धा त्याला म्हटलेले आपण पाहावयास मिळतात. आता हे जे ओझोन वायू जे आहे, तुमचे व्हिडिओ ऑन करा. हे जे हवेचे शास्त्रज्ञ जे आहे त्या शास्त्रज्ञांनी काय नाव ठेवलेलं आहे त्याला? हवेचे छिद्र किंवा ओझोनला पडलेले छिद्र असं सुद्धा आपण त्याला आपण म्हणतोय. तुमचे व्हिडिओ जे आहे, आवाज येतोय का? सरस्वती शिवरे, आवाज येतोय? हो सर येतोय. व्हिडिओ ऑन करा तुमचे. हो सर. आता हे जे छिद्र जे आहे, छिद्र आपण कशाला आपण म्हणतो हे तुम्हाला इथं समजलं असेल. हे जे हवेचं जे प्रदूषण जे आहे, हे हवेचं प्रदूषण वाढल्यामुळेच काय झालेलं आहे, तर ओझोनचा क्षय होतो आहे. हवेचा कुठलं हे जे हवेचं प्रदूषण वाढल्यामुळे ओझोनचा क्षय होतोय आणि हा ओझोनचा क्षय अंटार्क्टिका खंड जे आहे तिथंच का बरं होत आहे, तिथंच त्या ठिकाणी कमी का झालेलं छिद्र आपण पाहतो का? कारण का आपल्याला माहिती आहे की ही जे सूर्यप्रकाश जे आहे, सूर्यप्रकाश काय होते की भूपृष्ठावर पडल्यामुळे त्या ठिकाणची हवा जी आहे ही हवा उष्ण होते आणि उष्ण झाल्यानंतर वातावरणात जाते आणि ती अशा प्रकारची फिरवते. म्हणजे ही जी उष्णता जी आहे ही दोन्ही बाजूला फिरवताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे ती जी त्या ठिकाणचा जो लेअर जो आहे हा लेअर त्या भागामध्ये जास्तीत जास्त कमकुवत झालेला आपण पाहिजे. कुठल्या जे दक्षिणेकडील जो भाग आहे हा दक्षिणेकडील भाग हा कमकुवत झालेला आपण पाहावयास मिळते आणि त्यामुळे हे जे सूर्याचे जे किरण जे आहे हे सूर्याचे किरण त्याच्यामधून प्रखर अशा प्रकारचे अतिनील अशा प्रकारचे किरण हे भूपृष्ठावर येतात आणि त्याचं प्रमाण जे आहे हे प्रमाण सुद्धा वाढलेलं आपण पाहावयास मिळत आहे. आणि म्हणून हे जे शास्त्रज्ञ जे आहे त्या शास्त्रज्ञांनी या थरास काय म्हटलेलं आहे, तर हे जे छिद्र अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनी ओझोनच्या वायूचा थरास पडलेले छिद्र अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आपण पाहावयास मिळतं. आता हे जे ओझोनाचे हे जे क्षय होतो आहे, ओझोन कमी होतो आहे, याची कारणं कोणकोणती आहे? ओझोन क्षयाची ही जी कारणं जी आहे ही कारणं कोणकोणती आहे ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगता येत आहे की सुपरसॉनिक विमान आहे. दिसतंय का? स्क्रीन दिसते तुम्हाला? हा, हे जे सुपरसॉनिक विमान आहे आपण म्हणतोय. आता हे जे सुपरसॉनिक विमान म्हणजे अत्यंत सुसाट वेगाने पडणारे हे जे विमान जे आहे हे विमान अवकाशामधून मोठ्या पात वाहताना आपल्याला दिसत. म्हणजे हे जे तपांबर जे आहे त्या तपांबराच्या वर असलेला जो स्थितांबर लेअर जो आहे त्या स्थितांबर लेअरातून किंवा हा जो थर जो आहे ह्या थरातून प्रवास करणारे हे जे सुपरसॉनिक विमान जे आहे हे वातावरणात हे धुरातून काय करत असतात? नायट्रोजन ऑक्साईड सरत असतात. नायट्रोजन ऑक्साईड जे आहे हे नायट्रोजन ऑक्साईड मोठ्या प्रमाणात सोडत असतात. N2O आपण म्हणतोय, NO2 ची ही जी, आणि त्याच्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड ची ओझोन बरोबर काय निर्माण होते? रासायनिक क्रिया ह्या दोन्हीमुळे निर्माण होते. म्हणजे हे जे सुपरसॉनिक विमान जे आहे त्याच्यामधून निघणारा जो नायट्रोजन ऑक्साईड आणि ओझोन जे आहे याच्यामध्ये काय होतंय की याच्यामध्ये रिॲक्शन निर्माण होते किंवा त्याच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया निर्माण होत असते आणि रासायनिक प्रक्रिया निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त नायट्रोजन ऑक्साईड जे आहे हे नायट्रोजन ऑक्साईड कमकुवत करण्याचं काम ओझोनला करत असते आणि त्यामुळे ओझोन जो आहे दिवसेंदिवस अशा प्रकारचे सुपरसॉनिक विमानांचं प्रमाण हे मोठ्या पात वाढलेलं आहे आणि त्याच्यामधून निघणारा जो नायट्रोजनचा ऑक्साईड आहे हे नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण मोठ्या पातात झालेलं आहे आपण पाहावयास मिळत आहे. आणि त्यामुळे ही जे ओझोनचा जो क्षय जो होतो आहे हा ओझोनचा क्षय मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे आपल्याला हे कारण समजलं असेल की तपांबराच्या वरच्या भागामध्ये असणारा स्थितांबर लेयर जो आहे त्या स्थितांबर लेयर मधून मोठ्या प्रमाणात भरमसाठ वेगाने जाणारे विमान हे सुपरसॉनिक विमान जे आहे हे सुपरसॉनिक विमान मोठ्या प्रमाणात वाहत असतात किंवा धावत असतात आणि त्याच्यात
त्याच्यामधून त्या विमानामधून भरमसाठ वेगाने जो पडणारा जो धूर जो आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय नायट्रोजन ऑक्साईड जो आहे, हा नायट्रोजन ऑक्साईड त्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात सोडत असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारा जो ओझोन जो आहे, त्या ओझोन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांचं जे ऑक्सिडेशन जे आहे किंवा ही जे रासायनिक क्रिया जी आहे ही रासायनिक क्रिया घडून येत असते आणि त्याच्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड हे ओझोनला काय काय करत असते, कमकुवत करत असते आणि अशा प्रकारचे क्षय जे आहे हे हळूहळू या ओझोन वायूचा क्षय जो आहे हा क्षय किंवा ऱ्हास जो आहे हा ऱ्हास होताना आपल्याला दिसून येत आहे. हे एक कारण आपल्याला सांगता येते. दुसरं कारण आपल्याला काय सांगता येते, रासायनिक खतांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते की जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी जो शेतकरी जो आहे हा शेतकरी काय करत असतोय, नायट्रोजन युक्त रासायनिक खते जी आहे ही नायट्रोजन युक्त रासायनिक खते शेतीमध्ये वापरतात आणि या खतांच्या वापरामुळे हे जे रासायनिक जे खते जे आहे किंवा नायट्रोजन युक्त रासायनिक खते जे आहे हे खते शेतीमध्ये वापरतात आणि या खतांच्या वापरामुळे नायट्राइट ऑक्साईडची निर्मिती होते, नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा नायट्राइड ऑक्साईड वातावरणाच्या वरचा थरात म्हणजेच ओझोनांबर मध्ये जातो. म्हणजे नायट्रस ऑक्साईड जे आहे हे कुठपर्यंत जाते तर ओझोनांबर जर लेअर जो आहे त्या ओझोनांबर लेअर पर्यंत जाते आणि तेथे त्याची ओझोन बरोबर रासायनिक क्रिया होते व ओझोनचा जो क्षय जो आहे हा ओझोनचा क्षय निर्माण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जो ओझोनचा ऱ्हास आपण म्हणतोय तर ओझोनचा ऱ्हास करण्यामागे किंवा ओझोनला कमकुवत करण्यामागे नायट्रोजन ऑक्साईड जो आहे हा नायट्रोजन ऑक्साईड किंवा ही जी वायू जी आहे ही वायू नायट्रस ऑक्साईड आपण म्हणतोय हा ओझोन वायूला मोठ्या प्रमाणात काय करत असते, मोठ्या प्रमाणात तो कमकुवत करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे क्षय जो आहे ते क्षय निर्माण होते. कोणाचं, हे ओझोनची क्षय निर्माण होताना आपल्याला दिसून येते. तिसरं आपल्याला सांगता येते क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन आणि ऑक्साईड हे जे कार्बन जे आहे म्हणजे CFCS आपण म्हणतोय, हे वेगळ्या प्रकारचे वायू जे आहे, कार्बन आहे हे वेगळ्या प्रकारचे हे जे वायू जे आहे यांना आपण काय म्हणतोय CFCS, हे जे वायू जे आहे हे वायू अत्यंत घातक अशा प्रकारचे. म्हणजे वातावरणामध्ये CFC ची निर्मिती जी आहे ही CFC ची निर्मिती मानव प्राणी जे आहे हा मानव प्राणी किंवा मानवी क्रिया जी आहे ह्या मानवी क्रियामधून होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हा जो क्लोरोचा आहे किंवा हा जो फ्लोरो आहे किंवा हा जो कार्बन आहे हे रासायनिक संयुग असून त्यामध्ये क्लोरीन आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. क्लोरीन हा जो वायू आहे किंवा फ्लोरीन हा जो वायू जे आहे आणि कार्बनच्या अणूचा समावेश जो आहे ह्या कार्बनच्या अणूचा समावेश याच्यात होतो. हे घटक अत्यंत, हे जे घटक जे आहे हे पाणी अथवा तेल यामध्ये मिसळत नाही. कुठला, हा क्लोरीन मिळत नाही, फ्लोरीन मिळत नाही किंवा कार्बनचे हे जे अणु जे आहे हे घटक पाणी अथवा तेल यामध्ये मिसळत नाही. तर जगभरातल्या रासायनिक उद्योगातून मोठ्या प्रमाणात CFC ची निर्मिती होते आहे आणि ओझोन बरोबर क्लोरीनची क्रिया होऊन क्लोरीन मोनॉक्साईड व क्लोरीन ऑक्साईड याची निर्मिती होते आणि या प्रक्रियेतूनच ओझोनचा क्षय जो आहे हा ओझोनचा क्षय होताना आपल्याला दिसून येते. आणि औषधी जास्तीत जास्त आपण काय करतो की औषधी फवारामधून किंवा शीतकरण यंत्र जे असतात त्या ह्या शीतकरण यंत्रामधून मधून देखील CFC मोठ्या प्रमाणात काय केलं जाते तर वातावरण जे आहे त्या वातावरणात सोडलं जाताना आपल्याला दिसून येत आहे, हे एक कारण आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सांगता येते. आणि त्यानंतर याच्यामध्ये हे जे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वायू आपण बघितले, तर हे वायू पण कोणत्या प्रकारचे आहे तर हे जे वायू जे आहे हे वायू आपण कोणकोणत्या प्रकारचे आहे हे आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. ओके, टाइम आपला संपलेला आहे. पुढच्या पिरियडला जर आपण माहिती जी आहे माहिती आपण पुढच्या पिरियडला घेऊ. ठीक आहे, आवाज येतोय का? शशिकांत, हो सर. टाइम आपला संपलेला आहे, आपण पुढच्या पिरियडला घेऊ.